तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण ब्लॉग चालू करतोय दापोलीमधून. काल ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाईम गेला म्हणून मी ब्लॉग बनवला नाही, पण आज आपण चालू करतोय ब्लॉग. तुम्हाला दाखवतो मी दापोली कसं आहे काय, आणि इथे काय काय एक्सप्लोअर करू शकता तुम्ही दापोलीमध्ये जर फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर आले तर. सो तुम्हाला एक छोटा रूम टूर देतो आमचा. आता थोडा अस्तव्यस्त आहे रूम. हे बघा असा रूम आहे. आणि आमचा शिवू आहे तिकडे गेला. शिवायू हे बघ काय पकडा 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 पकडा. तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. चला 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 आतमध्ये. आणि अशी ही आमची एक रूम आहे आणि सेकंड रूम आहे. आणि समोरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे बघा समोर दिसतोय तो बीच आहे आणि हे सगळं हॉटेल आहे. आणि मित्रांनो आता आपण खाली आलो आहे. ही प्रॉपर्टी होती आधी आमची काल रात्री. ही आपली धन्नो इकडे उभी आणि समोरच बीच आहे बघा. या बाजूला आम्ही जेवायला बसलो होतो काल. मी बघा ही प्रॉपर्टी आहे ओजानूप निवास म्हणून, नाही का. तुम्ही कधी आले तर इकडे विजिट करू शकता. रूम्स चांगले आहेत इकडं. आणि शेवटी आमचा शिवायू शांत होऊन आलेला आहे खाली. कसं वाटतंय शिवायू तुला? कसं वाटतंय तुला? तर मित्रांनो आता झालंय आपलं सगळं आवरलंय आणि आपण निघतोय. आणि इकडे फिरण्यासारखे जे स्पॉट्स आहेत ते बघा इकडे सगळे मेन्शन्ड आहेत. तर आता अशा प्रकारे सगळे गाडीत बसलेले आहे. आमचा डॉन सुद्धा गाडीत बसलेला आहे. मी तू नाही तो. आणि आता हे आपली प्रॉपर्टी होती जिथं आपण स्टे केला होता रात्री. तर आता आपण इकडून निघूया गाईस. सो चला, जे जे मेन स्पॉट्स आहेत ते आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आपण या प्रॉपर्टीमध्ये थांबलो होतो काल रात्री. आणि आता आपण सालदुरेच्या साईडला चाललो आहे, सालदुरी बीचच्या साईडला. हा बघा हा बीच आहे, पण आता क्लिअर दिसत नाही आहे. पुढं जाऊन आपण त्याला नीट बघूया कसा आहे नेमकी बीच आणि वरतीट आहे की नाही. हां सालदुरे बीच. सो तुम्हाला इथे एक बोर्ड दिसेल सालदुरे बीचकडे. तुम्ही तिकडून खाली जाऊ शकता. आणि मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सालदुरे बीचवर आलो आहे. 2-5 मिनटं झाली आहेत, पण काही एवढं काही वाटत नाही इकडे. कारण की इकडे आम्हाला वॉटर स्पोर्ट्ससुद्धा काही दिसत नाही आहेत, फक्त लोक आहेत थोडेफार. तर एवढं काही नाही आहे या बीचवर, म्हणजे असं एन्जॉयमेंट किंवा असं थ्रिलिंग काही नाही आहे. हे बघा बीच सुंदर आहे, पण बघा असा लांबच्या लांब बीच आहे. तर आता आपण पुढच्या बीचला जाऊ आता. आणि इकडे कोजाई कृपा म्हणून हॉटेल आहे आणि होमस्टेचं आहे. तिकडं आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आणि यानंतर आम्ही हार्ने बीचला जाणार आहे. सो आधी नाश्ता करून घेऊया इकडे, कारण की इकडे बऱ्यापैकी जेवणच आहे. म्हणजे नाश्ता जास्त काही बघायला भेटला नाही आम्हाला. बऱ्याच जागी विचारलं तर पोहे आणि उपमाच होता फक्त. आणि दापोलीमध्ये आम्ही बऱ्याच जागी बघतो आहे. हा जो प्रकार आहे हा खूप फेमस आहे. हे गावन चटणी आहे आणि खूप जास्त फेमस आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये इथं बाहेर लिहिलेलं आहे गावन चटणी, स्पेशल गावन चटणी. सो आम्ही पण गावन चटणी घेतली आता आणि चालू झालेले आहेत सगळे खायला. आणि ही बघते काकी. शिवायू काय करतोय तू? आणि अशा प्रकारे आपण नाश्ता वगैरे करून निघालो आहे सगळे टुवर्ड्स. आता पहिलं पाळंदेला जावं की हार्नेला जावं हे काय कळत नाही, पण ठीक आहे जे पण असेल आपल्या रूटमध्ये तिकडे तिकडे आपण जाऊया. हा कोणता आहे? हा तोच आहे ना पाळंदे. मित्रांनो विषय असा झाला आहे, जो पाळंदे बीच आहे तो बॅक साईडला राहिला आहे. पण ठीक आहे आता आपण हार्नेजवळ आलो आहे. हा जो आहे हा हार्ने बीच आहे. तर आपण इकडून आता एंटर करूया हार्ने बीचला. चांगला आहे हा पण बीच.
इथं मच्छी मार्केट वगैरे पण भरलं जातं. आपण थोडी आता बीचवर गाडी घालूया. छान आहे. आणि इकडे आम्ही आता गाडी लावली आहे ना, आता आम्ही शिवायू आणि आम्ही चाललोय. कुठे चाललोय शिवायू? चला 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 चला, दाखव मला कुठे जायचं, दाखव दाखव. आणि मित्रांनो, हा आहे हरणे बीच. याची खासियत आहे ना, मला असं वाटतं हे जे स्टोन्स आहेत ना ते इतके मस्त दिसत आहेत ना, आणि सगळीकडे आहेत ते. आणि त्या बाजूला तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, त्या बाजूला पूर्ण होड्या आहेत. मे बी मार्केट वगैरे पण असू शकतं तिथं. आणि मॅन्डेटरी गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे बघा. या सगळ्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत मित्रांनो, हे दिसणारच तुम्हाला. सो आता चला थोडंफार फोटोज वगैरे काढतो आम्ही आणि मग परत पुढे जातो दुसरीकडे. सुंदर बीच आहे, एकदम सुंदर आहे एकदम. म्हणजे इकडं जर तुम्हाला फोटोशूट वगैरेसाठी यायचं असेल ना तर इतका छान बीच आहे ना, पण चांगले कॅमेराज पाहिजे तरच मजा आहे फोटोज काढण्यामध्ये. आयफोन पण बेस्ट आहे, आयफोनमध्ये पण चालेल. आणि इकडे बघा आमच्या शिवायूचं फोटो सेशन चालू आहे. शिव हे शिव शिव ऐ गॉगल तर बघा मित्रांनो, गॉगल तर बघा दादा. हिरो आमचा खाली. आणि अशा प्रकारे 15-20 मिनटं फोटोज वगैरे काढून फिरून वगैरे आम्ही निघालो आहे आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. सो आता नेक्स्ट डेस्टिनेशन असं आहे, जे पण आम्हाला जवळ भेटेल तिकडे आम्ही व्हिजिट करणार आहे. मला तर ते केशवराज मंदिर तर नक्कीच बघायचं आहे, कारण की मी यूट्यूबवर बघितलं होतं, बरंच जुनं आहे म्हणतात ते मंदिर. सो तिकडे नक्की जाईल मी. बाकी अजून करडे बीच झालं आणि बाकीचे छोटे छोटे जेवढे स्पॉट्स आहेत ते सगळे एक्सप्लोअर करू आपण. मंदिर आहेत 2-3 ते एक्सप्लोअर करून मग आम्हाला आज निघायचं आहे रत्नागिरीला. मित्रांनो, हे हरणाचाच एरिया आहे, हरण्याचा. बघा हे पोरं आहे दापोलीतले. आणि आपलं राम मंदिर, एकदम भारी राम मंदिर बांधलं आहे. हे बघा हे राम मंदिर आहे. ते तिकडं तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे ना मित्रांनो. आता माहिती की नाही, दिसतंय की नाही तुम्हाला काय माहिती आहे? बघा जो समोर त्या बेटाच्या मध्ये, पाण्याच्या मध्ये जो बेट आहे ना, तो किल्ला आहे सुवर्णदुर्ग किल्ला. आणि मित्रांनो, आता आपण करडे बीचकडे चाललो आहे. करडे आणि अजून म्हणता मुरुड बीच. हां, मुरुड बीच आणि करडे बीच इकडे आहे या साईडला. एक टर्न आहे, तुम्हाला बोर्ड लागेल तिकडे, तिकडून तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे आतमध्ये. हॉटेल्स वगैरे पण भरपूर आहे. आता हॉटेल्स ते इकडं जागोजागी आहेत कोकणात. आणि आपण चाललोय आता करडे बीचकडे. रस्ता इतका सुंदर आहे ना मित्रांनो, हे बघा. सुंदर म्हणजे एकदमच बारीक आहे. पण मजा येते गाडी चालवायला. पुढून राईट बोलला ना तो. हा रस्ता जातो करदेकडे. मित्रांनो, इकडे मागे करडे बीच आहे, पण आम्ही पुढून जाणार होतो त्या बीचवर आणि झाला असा प्रॉब्लेम, आम्हाला इकडे थांबावं लागले. आणि का थांबावं लागले ते पण तुम्हाला सांगतो. तर आमच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी गाडी चालू गाडीमध्ये बघितलं की इकडं मॅगी भेटते आणि इकडं मॅगी खायला थांबवलं आहे आम्हाला. आणि जोडीदार आमचे निलेश आहेत तिच्याबरोबर. सो आता ती मॅगी खाणार आहे. कसं वाटतं मॅगी खाती असते आता? हां, आल्यावर सांगेल गाईस ती. बाकी त्यानंतर आपण पुढं लाडघर बीच बघायला जाऊया. तर बस आता इथं ह्यांची मॅगी खाऊन झाली की आपण निघू इकडे. आणि फायनली मॅगी आलेली आहे.
दोघींनी मॅगी घेतलेली आहे. वा वा, बरं वाटतंय आता. तर मित्रांनो आता ते सगळे मॅगी खात आहेत तिकडे, तर आपण एकदा कर्डेचा जो बीच आहे तो बघून येऊ. सो पाणी खूप त्या साईडला आहे आणि हा आहे कर्डे बीच. कर्देचा बीच हा. एवढं काही खास नाही आणि पब्लिक पण नाही आहे आज, गर्दी नाही आहे, काय नाही आहे. मे बी संध्याकाळी वगैरे थोडेफार लोक दिसले तर दिसतील, कारण की ऑड डेज आहेत, मंडे ट्यूजडे, तेव्हा आलो आहे आम्ही. परत एकदा बघून घ्या, हा असा बीच आहे. तर मित्रांनो आता आपण लाडगर जवळ आलोय. हा बीच, जागा चेंज झाली असं काही नाही आहे, तिचं ऐकू नका काही. सो हा समोरचा जो बीच आहे तो आहे लाडगर बीच. खूप सुंदर बीच हा. आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय लाडगर बीचवर. हा आहे लाडगर बीच. ठीक आहे, म्हणजे हा पण एवढं काही आज क्राऊड नाही आहे आणि मुलं तिथे क्रिकेट वगैरे खेळत आहेत, बस बाकी तेवढेच आहेत. बाकी कोणी क्राऊड वगैरे दिसणार नाही तुम्हाला इकडे. तर मित्रांनो हा बघा बोर्ड आहे, जे तीर्थक्षेत्र आहे, केशवराज महाराजांचं मंदिर आहे, तिकडं चाललो आहे आता आपण. आणि हा एक डायव्हर्जन आहे लेफ्ट साईडला. थोडं पुढं आले तुम्ही दापोलीला जाताना फ्रॉम हार्ने, तर तुम्हाला हे डायव्हर्जन लागेल. तिकडं बोर्ड आहे, तो बोर्ड वाचूनच आहे, कारण की नाही तर घाटातून तुम्ही पुढे निघून जाल. आम्ही पण चुकलो होतो, पण परत युटर्न मारून लगेच आलो आम्ही. सो असा रस्ता आहे, तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो एकच गाडी पास होईल, फक्त एकच, असा रस्ता आहे. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे, केशवराज जे मंदिर आहे तिकडं आम्ही गेलो होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की एकदम छोटा रस्ता होता आणि आपली गाडी तुम्ही बघू शकता, ही काय गाडी बसली नाही तिकडं. आणि आम्ही रिस्क घेऊन काहीच उपयोग नव्हता, कारण की गाडीला पूर्ण स्क्रॅचेस पडले असते. सो आम्ही मग तो स्पॉट कॅन्सल केला आहे आणि आता आम्ही इकडे थांबलो आहे आता या हॉटेलमध्ये. इकडं आमच्या शिवायूला दूध घ्यायचं आहे गरम करून, सो तिकडं थांबलो आहे. आणि आता ह्यानंतर आम्ही सरळ म्हणजे थेट निघणार आहे रत्नागिरीला, कारण की आम्हाला गणपतीपुळे वगैरे पण व्हिजिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण दापोलीवरून निघालो आहे रत्नागिरीच्या दिशेने. आणि मध्ये दाभोळ गाव लागतं आपल्याला. 2 रूट आहे रत्नागिरीला जायला, खेड मार्ग एक आहे आणि हा एक मार्ग आहे. हा मार्ग असा आहे की 25-30 किलोमीटरवर दाभोळ आहे दापोलीपासून, आणि तिथून तुम्हाला फेरी घ्यायला भेटते, म्हणजे गाडी पण त्या फेरीमध्ये टाकून आपण रत्नागिरीला जाऊ शकता. सो तो आहे हा रूट, त्या रूटने आपण आता चाललो आहे. हार्डली 5-6 किलोमीटर राहिले दाभोळ, आणि तिकडून आपण फेरी घेऊया. आता त्याचं काय टाइम टेबल आहे, कसं आहे आणि किती पर्सन्स कसे चार्ज करतात ते पर पर्सन, ते पण तुम्हाला सांगतो मी. सो बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा जर इथपर्यंत बघितला असेल तर. सो चलो. तर मित्रांनो आता आपण दाभोळचा जो फेरी बोटचा जे एरिया आहे, म्हणजे जिथं लोकेशन आहे तिकडे आलेलो आहे आता, म्हणजे पोचतोय. सो हे बघा इकडे आहे ती फेरी बोट, हे बघा. उतरू का विचारू का? कुठे ना बघ ना. तिकीट नाही काढलं, तिथे काढायचं का?
किती रुपये आहे गाडीचे? बघा ऑफिसरचा गाडी लाव. हा गाडी लावतो. अशीच लावू ना सरळ? हो सर लाव. नाही उतरू शकतो ना आपण. उतरायचं तर उतरू शकतो. जाऊ दे ना अशीच. मस्त ना. मित्रांनो हे बघा आपण गाडी लावलेली आहे इकडे आणि फेरी आहे आपण. हे बघा हे बघा अशा गाड्या लावलेल्या आहेत इकडे. आपली धन्नो पण इकडे लावलेली आहे. हे बघा ही अशी बोट आहे जी आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे 10-15 मिनटाचाच रस्ता मे बी कवर होणार आहे असं. पण ठीक आहे मजा येईल. आता गाडी लॉक करू. तर हे बघा अशा गाड्या इकडे आलेल्या आहेत. सायरन वाजलाय, गाडी निघाली. गाईज अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे. हे बघा अशा प्रकारे जो बेट होता जिथून आपण बसलो होतो त्याला आपण मागं सोडले आणि गाडी निघाली आहे. हे बघा आपण वरती पण जाऊन पाहू नेमकी कसं आहे काय. आणि मित्रांनो या फेरीची जी राईड आहे त्यासाठी 200 रुपये गाडीचे घेतलेत. आमची स्कॉर्पिओ याने आणि जे लोक आहेत त्यांचे 20-20 रुपये घेतलेत. असे चार्जेस आहेत इकडे. सो बाकी बघा आता एवढा काही डिस्टन्स नाही आहे. इकडून ते समोरच्या जागी जाणार आहे आपण. फक्त हा जो रूट आहे मधला पॅच आहे तो कवर करणार आहे आपण. मित्रांनो हे बघा हे तिकीट आहे. म्हणजे यामध्ये असं आहे की जो ड्रायव्हर आहे म्हणजे तो गाडी चालवतो त्याचे पैसे नाही घेत. फक्त बाकीचे जेवढे गाडीमध्ये आहेत त्यांचे पैसे घेतले जातात या फेरीमध्ये. आणि खूप मस्त व्ह्यू आहे बघा. गाईज आपण पोहोचलो आहे. चला आता आपण जाऊया गाडीमध्ये खाली कारण की आपल्या मागच्या गाड्या हॉर्न द्यायला लागतील. चला हे बसा लवकर. चला चला टाकू का. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण या फेरीमधून बाहेर निघालो आहे. चला आणि मित्रांनो परत एकदा स्टॉप झाला आहे आमचा चहासाठी. कारण की सकाळपासून कोकणात एक पण चहा नाही भेटला आहे चांगला. तर आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे. स्वामी समर्थ हॉटेल आहे. आता इकडे ताई चहा बनवत आहेत. इकडं पण चहा घेऊ आपण आणि मग जाऊ चहा घेऊन. 40 किलोमीटर राहिले गणपतीपुळे. आपल्याला स्टे करायचे गणपतीपुळ्यामध्येच. शिवू डंग डंग डंग.
आणि मित्रांनो आपला चहा वगैरे पिऊन झालाय. खूप छान चहा होता. होपफुली छान चहा भेटला आपल्याला आता इकडे. आणि आता आपण निघूया. 40 किलोमीटर बाकी आहे गणपतीपुळे. सो आता आपण पोहोचूया गणपतीपुळ्याला. त्यांच्या घरच्याच गाय म्हणून तुम्ही म्हणून त्यांनी पैसे नसेल घेतले. थांबा काहीच करू नका. आणि मित्रांनो ही आता आपली सेकंड फेरी बोट आहे. अचानक मध्ये भयानक शॉर्ट झाला. आम्हाला पण माहीत नव्हतं की आपल्याला फेरी बोटने जावं लागणार आहे. हे बघा ही सेकंड फेरी बोट आहे. पहिली आपली दाभोळच्या इकडून होती आणि ही सेकंड आहे जी आता मे बी गणपतीपुळेच्या जवळच घेऊन जाईल आपल्याला. आणि मे बी ही मोठी आहे ना. ही मोठी आहे ना थोडी. हिचं किती घेतलं आपल्याकडून? 315 रुपये. आणि बाकीच्यांचे सगळं मिळून 315 ना. येस पर पर्सन 30 रुपये. गाडीचे 250. ठीक आहे ना. हे बघा गाईज एक नंबर मजा आहे. पूर्ण पाणी. हे सगळं पोर्ट आहे वाटतं बरं का. हे समोरचं पोर्ट आहे. समोर पोर्ट आहे. पोर्ट आहे तो. ती शिप बघितली का केवढी मोठी शिप? बघा ना ती लाल. मित्रांनो आपण अशा प्रकारे त्या एंड पॉईंटला पोहोचलो आहे. समोर आता दिसत नसेल गोप्रोचा नाईट प्रॉब्लेम आहे थोडा नाईटचा. पण ठीक आहे आता पोहोचलो आहे आपण. आणि आता आपण निघूया इकडून. ही थोडी मोठी होती लास्ट फेरीपेक्षा. जी राईड होती ती थोडी मोठी होती. सो आता आपण गाडी काढूया आणि निघूया. आणि आता आपण निघालो आहे फेरीमधून. व्हिडिओ काढता आला नाही कारण की गाडीचा U-टर्न मारायचा होता तिकडंच फेरीमध्ये. सो पण निघालो आहे आता आपण इकडून. आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स गणपतीपुळे. आता आपल्याला काय कुठं जायचं? सरळ लेफ्ट राईट विचारतो का? हा इकडंच आहे. तिकडं हे भाई असं काय आलं हा डायरेक्ट? स्टार्ट. 20 किलोमीटर लागतो. तिथून किती टाकतो? 20 ना. बरोबर आहे. तिथून किती होतं? काय नाही 4 किलोमीटर होतं. 24 होतं तिथून. 4 किलोमीटर आलो का आपण? मी पण पुढे जाऊन स्ट्रेट रस्ता. मी विचारलं त्याला म्हटलं असंच रस्ता आहे का नाही. तुम्ही असं वर गेले ना म्हणून स्ट्रेट आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल रात्री थोडं लेट झालं रत्नागिरीला पोचायला. आणि मग रूम्स बघण्यापर्यंत जेवणापर्यंत खूप टाईम झाला. म्हणून तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवता नाही आला. पण ठीक आहे. रात्री आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे. आणि आता आम्ही म्हणजे रत्नागिरी म्हणजे लाईक गणपतीपुळ्यामध्येच थांबलो आहे आम्ही. आणि गणपतीपुळ्यामध्ये आम्ही रूम घेतली आहे इकडे. आणि आता आम्ही दर्शनाला वगैरे जाणार आहे. आरेवारे बीचला जाणार आहे. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिलं तर. आणि तुम्हाला एक छोटी रूम टूर देतो. छान आहे रूम जी आम्ही गणपतीपुळ्यात घेतली. तर मग चला. तर ही प्रॉपर्टी ती अतिथी म्हणून. असे कॉटेजेस आहेत तुमचे. सो हा कॉटेज आमचा. ही अशी एक रूम आहे. ही वॉशरूम आहे. आणि ही सेकंड रूम आहे. आणि मेन म्हणजे हिचं वॉशरूम बघा आहे सेकंड रूमचं. केवढं मोठं वॉशरूम. सो अशी आहे रूम आमची. बाकी आता आवडतो आणि मग तुम्हाला भेटतो. पुढच्या जर्नीला आपण कंटिन्यू करूया. सो बी विथ मी. ब्लॉग बघा आणि मजा येईल. नक्कीच मजा येईल तुम्हाला. सो चलो.